नमस्कार. आपला सर्वांच्या यूट्यूब फॅमिलीला, विद्या दामले ह्या यूट्यूब फॅमिलीला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तसंच गेली 4-5 दिवस झाले मोदी सरकार यांनी, आपले पंतप्रधान यांनी एक विचार, वैयक्तिक विचार किंवा सामाजिक विचार, मानसिक विचार, बौद्धिक विचार असे जे काही विचार मांडलेले आहेत त्या विचारांचं आम्ही स्वागत करतो. पण लहानपणी तेलातली कुठलीही वस्तू असू दे, लहानपणापासून आपण मुलाला भरवतो. भातामध्ये 6 महिन्याचं बाळ असेल, 0 ते 6 महिने आईचं बाळ असतं, ते दूध पितं म्हणून 6 महिने ते 3 वर्ष, 3 ते 6 वर्ष हा जो त्यांचा वयोगट आहे ना, तर त्या वयोगटामध्ये चमचाभर तेलाची गरज असते. चमचाभर तेलाची गरज असते. 20 ग्रॅम तेल दिवसाला, 20 ग्रॅम तेल बाळाच्या पोटात गेलं पाहिजे. मोठ्या माणसांच्या पोटामध्ये तर आहेच आहे. जर समजा तेलाचा अंश जर शरीरात गेला नाही, तर तेलाचा अंश जर शरीरात गेला नाही तर स्निग्ध पदार्थ कसे तयार होतील आपल्या शरीरातले? जो स्निग्ध पदार्थाचा जो एक भाग असतो, हाडं असतात, त्वचा असते, कातडी असते, त्याला जर तेल मिळालं नाही तर त्या बाळाची कातडी सुकून जाणार आणि मग अंगणवाडी कार्यकर्त्यांना कुपोषितासाठी फिरावं लागणार. कुपोषित झालं बाळ, आतडी आणि कातडी एक झाली बाळाची. त्यासाठी तेलाची गरज असते. मोठ्या माणसांना सुद्धा तेलाची गरज असते. उष्ट्या ताटात हात धुवून पाणी पिणाऱ्या माणसांना तेलाची गरज नसते. असे लोक आहेत. मग ते उष्ट्या हातच धुणार आणि पाणी पिणार, कारण त्याच्यात सगळं तवंग आलेला असतो ना. आणि जी लोक मसालेदार पदार्थ खातात, चव आहे, तोंडाला जर चव आहे तर ती कशी खाणार? तेल बंद करताय, पेट्रोल बंद करताय, डिझेल बंद करताय. जर समजा एखाद्या इमर्जन्सीची केस असेल, एखादा माणूस मेला असेल, एखादा माणूस परदेशात असेल, त्याला जर इकडे यायचं असेल, इथून त्याला तिकडे जायचं असेल कामानिमित्त, मेलेल्या माणसाला पोचवायला जाण्यासाठी 4 माणसं बोलवावी लागतात. शिवाय लग्नसराई चालू आहे. लग्नसराईमध्ये सोनं नाही घेतलं तर हुंडाबळी वाढेल, नाही का? सोनं नाही दिलं तुझ्या बापानी सोनं नाही दिलं, 1 तोळा सोनं खरेदी करायला सांगितलं होतं. हे असे विषय वाढणारे आहेत. ठीक आहे, युद्ध आहे, मान्य आहे आम्हाला, युद्ध आहे, मान्य आहे. पण त्यावरती हा तोडगा नाही आहे. हा तोडगा बिलकुलही नाही आहे. ह्या तोडग्याने काय होणार आहे? माणसं पटापट मरतील. तेल नाही मिळालं, अन्न नाही मिळालं तर लवकरच लोकसंख्या कमी होईल आपली. मग हा विचार आम्हाला मान्य नाही आहे. मुळात म्हणजे आम्हाला हा मान्य नाहीच आहे. तेलाशिवाय जीवन नाही. तेल, मीठ, तिखट ह्या अन्नातल्या प्रमुख घटक आहेत. हे अन्नामधले प्रमुख घटक आहेत. तर मग हे कसं काय होणार? कसं होणार? घरात एक माणूस दमून थकून आलेला आहे, मग त्याला चमचमीत जेवण नको का? त्याला चमचमीत खाणं नको का? त्याला नाश्त्याला पोहे नकोत का? का नुसतं पाण्यावरती पोहे भाजायचे, रवा पाण्यावर भाजायचा? तुम्ही डालडा खाता, डालड्यातनं जेवण असतं तुमचं. आमच्यासारख्या सामान्य लोकांना डालडा परवडणारा नाही हो. असं जर तुम्ही केलं तर कसं व्हायचं? प्लीज हा विषय, एक तर त्या विषयाला चांगला विचार द्या, किंवा तेल, मीठ, तिखट, पेट्रोल, डिझेल, सोनं सोडून द्या. सोनं सामान्य जनतेला परवडणारं नाही आहे. कमीत कमी आमच्यासारखे जे सामान्य जनता आहे ना, त्याला इतकं सोनं
आणि इतका पैसा आणणार कुठून? ते परवडणारं नाही आहे. यासाठीच आम्ही सांगतो की तेल मीठ तिखटाला परवानगी द्या, की घरात आल्यावर माणसाला चमचमीत जेवण खायला मिळालं तर त्याचा आत्मा तृप्त होईल आणि तो आम्हाला शिव्या शापांपासून मुक्त करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.